ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। छान संध्या, नवीन ऍड केलंस. नमस्कार मंडळी. आता आपण आज 11व्या दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून करणार आहोत, पण त्याच्या आधी आपण गोषवारा मागच्या वेळेचा जयश्री वाचते. जयश्री नीटवर आहेस? नीटवर आहे, ऐकू येत आहे? ठीक आहे. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आपण पहिल्या अध्यायात उद्विग्न अवस्थेतल्या अर्जुनाचे विचार पाहिले. ज्ञानेश्वरीमध्ये पदोपदी उपमा आहेत. 9033 ओव्यांचे सुंदर साहित्याने विपुल असे हे काव्य आहे. ओम नमोजी आद्यापासून 1 ते 20 ओव्या सांख्य रूपकात अलंकाराने विभूषित आहेत. तशीच संपूर्ण ज्ञानेश्वरी साहित्याने संपन्न आहे. ज्ञान मार्गाने जाताना 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. अंतःकरण शुद्धीसाठी भक्ती आवश्यक आहे आणि अमृतानुभवात सांगितल्याप्रमाणे जे पुढच्या पायरीवर असतात त्यांची अहंकार, मन, वृत्ती, चित्त या सर्वांची संगत सुटली पाहिजे. बुद्धीचे बंधन कसे सोडायचे? अभ्यास करून अज्ञानाचे बंधन जाते, पण विद्येचे बंधन निर्माण होते. ते ज्ञान आपले आहे असे वाटू लागते. ज्ञानाचा गर्व डोक्यात शिरायला नको. विद्या ही गुरुचीच आहे असा नम्र भाव असायला हवा. यासाठी गुरुभक्ती आवश्यक आहे. ज्याने नम्र भाव येतो, नम्र भाव भक्तीने येतो. या अध्यायापर्यंत कृष्णाने अर्जुनाचे प्रथम सर्व ऐकून घेतले. यातून संसारात शिकण्यासारखे काय आहे? जो पॅनिक असतो त्याला एकदम सांगायचे नाही. आधी श्रीकृष्णासारखे शांतपणे ऐकून घ्यायचे. रणक्षेत्रावरील आप्त समुदाय, मित्र, गुरुवर्य यांना पाहून अर्जुनाच्या मनात शोक, करुणा आणि पातकाची भावना उत्पन्न झाली. श्रीकृष्णाने त्याच्या शूरतेचे आणि गुणांचे कौतुक केले. तद्वत तू मूर्खपणा करतो आहेस अशी निर्बत्स नाही केली व दुबळेपणा टाकून उठण्यास सांगितले. येथे श्रीकृष्ण अहंकार टाकण्यास शिकवत आहे, म्हणून त्यास मधुसूदन नावाने संबोधले आहे. कारुण्यासारख्या अनुचित गोष्टीकडे लक्ष न देता धनुष्य हाती घे. दया कीर्तीचा नाश करते असे जगन्निवास म्हणाला. तसेच श्रीकृष्णाला भगवान असे संबोधले आहे. भगवान म्हणजे ज्यात 6 गुण असतात. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रेयः ज्ञान वैराग्य यशोस चैवस नाम भाग इतिरणा. विष्णू पुराणात 6.5.74 वा श्लोक आहे. ऐश्वर्य म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी,
तो सर्व नियम निर्माण करतो. ज्ञान सर्व जगाचे ज्ञान. वैराग्य म्हणजे कर्म स्वतःसाठी करत नाही म्हणून त्याला पाप व पुण्य लागत नाही. वीर्य म्हणजे सर्व प्रकारची शक्ती. यश आपले सर्व यश त्याच्याकडे जाते. श्रीय स्थूल गोष्टी. भगवान असे श्रीकृष्ण, शंकर आणि विष्णूला म्हणतात, ब्रह्मा आणि गणपतीला नाही. अर्जुनाला वाटते आपण आपतांना मारले तर स्वर्गात जाणार नाही, म्हणून भगवान म्हणतात तू कर्म टाकलेस तर स्वर्गात जाण्याच्या लायकीचा राहणार नाहीस व युद्धातून पळून गेलास तर अकीर्तीचा कलंक लागेल. धर्म व स्वकर्म हा गीतेचा आत्मा आहे. स्वधर्म पाळायलाच पाहिजे. या अध्यायात अर्जुन हाताबाहेर जायला लागल्यावरती कृष्णाने बोलायला सुरुवात केली. अर्जुनाने द्रोणाचार्यांबद्दल गुरु म्हणून अत्यंत आदरभाव व्यक्त केला आहे. त्यांचे हृदय आकाशापेक्षाही गहन व खोल आहे. ते मूर्तिमंत ममता असलेले अविकारी मायेचे, मनाचे, दयेचे माहेरघर व सर्व गुणांचे भांडार. विद्येचा अमर्याद सागर असून त्यांची आमच्यावर कृपा आहे. त्यांच्या घाताची कल्पनाही करता येत नाही असे म्हटले. रणक्षेत्रावर अर्जुनाच्या मनात शोक, करुणा व पातकाची भावना निर्माण झाली. देवाला शरण जाऊन योग्य आणि धर्म्य काय आहे ते सांगण्यास विनवले. 7व्या श्लोकात अर्जुनाने रक्षण कर न म्हणता उपदेश करण्यास विनविले. भक्ती मनाच्या स्थैर्यासाठी असते. भावनेच्या आहारी जाऊन विवेक निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून अर्जुनाने ज्ञान मागितले आहे. आपल्या आयुष्यात देव हा सारथी असतो, मार्ग दाखवतो. निर्णय आपला असतो. श्रीकृष्णाने अर्जुनास हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा, कनवळा व दुबळेपणा टाकून देण्यास सांगितले, ज्याने क्षत्रियांना अधोगती असते. यापुढे मोहरूपी सर्पदंश झालेल्या अर्जुनाचे विष उतरवण्यासाठी गारुडी रूपी भगवान कसे धावले याचे वर्णन आहे. अर्जुनाला वाटले मी मारले तर ते मरतील. या घमेंडीवरती प्रहार करून भगवान म्हणतात, तू अशी अहंता का घेतोस? ईश्वर हा जगाच्या उत्पत्ती नाशास कारणीभूत आहे. तोच या जगाचा चालक आहे. व्हेरी गुड. छान सांगितलंस. आता आपण पुढे जाऊया. तर मागच्या ह्याच्यातल्या 1-2 शब्दांचे अर्थ राहिले होते. 7व्या श्लोकामध्ये कार्पण्य दोष हा जो शब्द आहे त्याचा अर्थ हळव्या हृदयाचा किंवा मनाचा. आणि पण हा जो कृपण म्हणजे कार्पण्य दोष असणारा माणूस जो कृपण आहे त्याचा बृहदारण्यक उपनिषदात त्याचा अर्थ दिलाय ब्रह्मज्ञान नसलेला, म्हणजे अज्ञानी जो असतो त्याला कृपण म्हणतात. आणि आणखीन 2 गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या आहे, श्रेयस आणि प्रेयस. तर श्रेयस म्हणजे मोक्षाबद्दलचं ज्ञान जे आपल्या सर्वांच्या हितास आहे. आणि प्रेयस म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या. तर म्हणजे बेसिकली व्यावहारिक गोष्टी ज्या काय आपल्याला आवडतात त्या. तर अशा त्या 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या. नंतर श्लोक 9 मध्ये जाता जाता सांगते की गोविंद हा शब्द आहे. तर गो याचा आणखीन एक अर्थ आहे. आपल्याला गो म्हणजे गायी हा माहिती आहे, पण गोविंद म्हणजे वेदाचं पालन करणारा असा पण अर्थ आहे, असं शंकराचार्यांनी एका ठिकाणी सांगितलं होतं. नंतर एक प्रश्न आला होता की जीवात्मा म्हणजे काय. तर काही लोक परमात्मा म्हटल्यानंतर जीवात्मा म्हणतात. खरं म्हणजे जीवात्मा म्हणजेच आत्मा. कारण जीवात्मा, जीव इज आत्मा प्लस सूक्ष्म शरीर, राईट. तर जीवात्मा म्हणजे मग आत्मा प्लस सूक्ष्म शरीर प्लस आत्मा असे 2 आत्मा नाही आहेत, एकच आत्मा आहे. त्यामुळे ते म्हणजे रिडंडंट आहे. पण ते परमात्मा इकडे आपण म्हणतो म्हणून ते इकडे जीवात्मा म्हणतात असं मला वाटतं. ओके. नंतर काही व्याख्या विचारल्या होत्या. तर क्रियमाण कर्म म्हणजे ज्यामुळे या जन्मात तुमचं वाईट प्रारब्ध कमी होऊ शकतं ते कर्म, त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. प्रायश्चित्त कर्म म्हणजे या जन्मात केलेलं पाप कमी होतं आगामी कर्मामधलं, तर त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणायचं. विहित कर्म मला वाटतं नीलाने विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये शास्त्रात जे काय कर्म सांगितलं आहे ते विहित कर्म, ते टाकता येत नाही. म्हणजे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, कर्मकांड आणि स्वकर्म
या सगळ्याचा त्याच्यात समावेश होतो. त्याला विहित कर्म म्हणतात. अर्थात स्वकर्माबद्दल आपण बरेच वाचणार आहे पुढच्या 2 अध्यायांमध्ये आणि विशेषतः 3ऱ्या अध्यायामध्ये. तर ते झालं मागच्या वेळेचं. आता आजचा विषय घेऊया. 11व्या श्लोकापासून खरं अध्यात्म सुरू होतं. लक्षात ठेवायचं, आधी आत्म म्हणजे आत्म्याबद्दलचं ज्ञान. तर इथून सांख्ययोग म्हणजे बुद्धियोग आणि उपनिषदातलं तत्वज्ञान अशा मिश्रणातून अध्यात्म सुरू होतं. हे आपण कशासाठी शिकायचं? तर आपण आता म्हटलं तसं आधी आत्मचा अर्थ काय? आत्माविषयी, खरोखरच आत्म्याविषयी, पण स्वतःविषयी सुद्धा. आपल्याला आयुष्यात काय बदल करायचे आहे आणि आपलं आयुष्य समृद्ध कसं करायचंय, सुकर कसं करायचं ते आपल्याला शिकायचंय. या अध्यायाच्या 38व्या श्लोकात त्याच्या विवेचनात शंकराचार्य म्हणतात, आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचं स्वरूप याचं शास्त्र म्हणजे सांख्य. आणि ज्या ज्ञानी लोकांना ब्रह्मज्ञान असतं त्यांना सांख्य म्हटलं जातं. आणि सांख्यकारिका ही पूर्ण आत्मज्ञानावरती आहे. तर आता आपण जे सांख्य बघणार आहोत ते म्हणजेच बुद्धियोग. आणि आता आपण ते बघूया. तर ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा आणि अध्यात्माचा इथे खूप सुंदर मेळ झालाय. 10व्या श्लोकात गीतेत फक्त असंच म्हटलंय, कृष्ण किंचित हसून म्हणाला, एवढंच आहे. पण माऊली म्हणतात, आईच्या रागात जशी गुप्तमाया असते ना, तसे उपदेशीचे शब्द कृष्ण बोलू लागले. आणि नंतर 11व्या श्लोकात खूप महत्वाचा श्लोक आहे तो. तर इथून म्हटलं तसं इथून उपदेशाला सुरुवात होते. तर या श्लोकामध्ये ज्ञानी व्यक्तीसाठी दुसरा एक शब्द वापरलाय, पंडित. पंडा म्हणजे आत्मविषयक ज्ञान आणि पंडित म्हणजे ज्यांना ते ज्ञान आहे ते. आणि ते लोक शोक करत नाही असा तो आहे. तर आपण त्याचं ओव्या वाचून झाल्यावर मी त्याच्याबद्दल बोलेन. आपण आता सुरू करूया. कोण वाचते पहिल्यांदा? 10 आणि 11 जया वाचते ना? जया आहे का? जया ऐकायला येतं का? हो, आता आलाय. येत आहे ना? ओके. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदौ वच. हे भारत कुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला कृष्ण किंचित हसल्यासारखे करून आणि मग रागाचा आविर्भाव आणून पुढील प्रमाणे बोलू लागले. मग आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी ह्याने काय आरंभले आहे? या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही. काय करावे? हा आता कशाने उंचेल, कशाने धीर धरेल? ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्याचा विचार करतो किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो, त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होते. तो हेतू मनात धरला. मग ते रागाने बोलायला लागले. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची गोडी असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते, त्याप्रमाणे वरवर पाहता उदास म्हणजे कठोर पण आत अतिसुरस असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. मग आपुला चित्ती म्हणे, अथ हे काय आदरलिये येणे, अर्जुना सर्वथा काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवणे परी, कैसे निधीरू स्वीकारी, जैसा ग्रहांते पंचाक्षरी अनुमानिका. नाधरी असाध्य देखो व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्यसुची निरविधी निंदा नीची. तैसे विवरतु असे श्री अनंतु, तया दोन्ही सैया आतु, जया परी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोले आदरलिये, जैसे मातेचा कोपी ठोकले,
स्नेह आती. किम औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी, प्रगट होय. तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ये वाक्ये ऋषिकेशे, बोलो आदरली. इथे थांबू का पुढे जाऊ? जा पुढे जा, चालेल. ते हो. संपल्यावर मग मी बोलते. हो. 11वं संपल्यावर. ठीक आहे. श्री भगवान उवाच अशोचान्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे, गतासून गतासूंच नानुशोचन्ति पंडिताः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टींबद्दल तू शोक केलास आणि पांडित्याच्या गोष्टी सांगत आहे, पण विवेकी लोक मेलेल्याबद्दल किंवा न मेलेल्याबद्दल शोक करत नाहीत. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू मध्येच आरंभले आहे ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. तू आपल्याला जाणता तर म्हणतोस, पण मूर्खपणा टाकत नाही. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस. जन्मांतराला वेळ लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरता शोक करू पाहतोस, याचा आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटतो. तर अर्जुना, मला सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? ही विश्वाची रचना अनादी आहे असे म्हणतात, ते खोटे आहे काय? तर तिथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते उगीचच काय? आता असे झाले की हे जन्म मृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मरशील तर हे मरतील होय? तू भ्रमाने अहंकार घेऊन ह्याचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग, हे काय चिरंजीव होणार आहेत? किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे, अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल, तर ती होऊ देऊ नकोस. हे सगळे म्हणजे सृष्टी आपोआप होते व जाते, हा असा क्रम अनादी कालापासून असाच हा अव्याहत चालू आहे. तर मग तू शोक का करावास सांग मला. पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही. मनात आणू नये ते तू आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. हे पहा, जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोन्हीचाही शोक करत नाहीत. मग अर्जुना ते म्हणिले, आम्ही आज हे नवल देखिले, जे तुवा एक आदरलिये माझ्या त्यांची. तू जाणता अति म्हणविसी, परिनेणिवे ते न संडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी, बहुसाल नीती. जातंग्या लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तू आपण पे तरी नेणसी, पर्या कौरवांचे शोच पहासी, हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांग पामज अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादी विश्वरचना ते लटके काही. एक समर्थ एक आधी, तयापासून भूते होती, तरी हे वायांची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रत ऐसे झाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाश पावनाशिले तुझे नी काही. तू भ्रमलेपणे अहंकृती, या सिद्धातून धरिसी चित्ती, तरी सांगे काय ये होती चिरंतन. की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता, ऐसे भ्रांती झणी चित्ता येवो तेसी. अनादिसिद्धी हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. परिमूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतसी, आणि तुझी नीती सांगसी आम्हा प्रती.
देखे वा विवेके जे होती ते दोन्ही तेने शोचती जे होय जात हे भ्रांती म्हणून या. छान म्हटलं. हा, तर या श्लोकामध्ये ते सांगतात आहे की मगाशी म्हटलं तसं पंडा म्हणजे आत्मविषयक ज्ञान असलेले लोक, तर ते शोक करत नाहीत असं म्हटलंय. तर अर्थातच तुम्हाला हे ज्ञान झालं की तुमचे प्रश्न सुटत नाहीत, पण कोणत्याही प्रश्नाला सामोरं जायचं असेल, कसं जायचं ते तुम्हाला जमतं. आणि दुःखाच्या किंवा कोणत्याही प्रसंगी भावनेच्या आहारी न जाता तुम्हाला तुमची विवेकबुद्धी कायम ठेवून निर्णय घेता येतील, हे हा याचा अर्थ आहे. तर कृष्ण इथपासून वेदातले सगळे मार्ग सांगणार आहेत. अर्जुनाला अर्जुन म्हणतो की अर्जुनाला कृष्ण म्हणतो की तू ज्ञानी माणसाप्रमाणे विचार करशील तर युद्ध कर, कर्मयोगाप्रमाणे विचार करशील तर युद्ध कर. राजयोगाचाही मार्ग सांगतो, पण तेव्हा अर्जुनच म्हणतो त्याच्यासाठी मला अधिकारित्वच नाहीये. नंतर भक्ती मार्ग सांगतो, तेव्हा म्हणतो ते सगळं कर आणि सगळे कर्म मला अर्पण कर, पण युद्ध कर. तर आणि शेवटी म्हणतो बघ मी तुला आता सगळं सांगितलं, आता तू ठरव. बेसिकली पळून गेल्यासारखं युद्ध टाकू नको, आपलं कर्तव्य कर. म्हणून त्याने प्रत्येक ठिकाणी शेवटी युद्धास्व असं म्हटलंय. तर प्रज्ञावाद म्हणजे आपण म्हटलं की विद्वान व्यक्तीसारखं भाष्य. तर अर्जुन विद्वान आहे, तो वीर आहे, पण पंडित नाही आहे. मगाशी आपण म्हटलं तसं आत्मज्ञान त्याला अजून झालं नाही. अर्जुनाला ते असेल किंवा नसेल माहीत नाही, पण यावेळेस शोकामुळे त्याची विवेकबुद्धी लोप पावली आहे. संसाराचे प्रश्न या ज्ञानाने समजू शकतात. पंडिताला माहित असतं की शरीर जाणारच आहे, आत्मा अमर आहे, म्हणून दुःखामुळे त्याचं चित्त व बुद्धी विचलित होत नाही. सत्य म्हणजे जे नेहमी राहतं ते, आणि असत्य म्हणजे ज्याचा विनाश होतो ते, किंवा ज्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं ते. तर ब्रह्मसत्य जगात आपण जे म्हणतो त्याचा अर्थ तसा आहे. आणि यात ज्ञानेश्वरांचा कृष्ण खूप रोखठोक प्रश्न विचारतो. अरे तू मारलं नाहीस तर काय ते चिरंजीव होणार आहेत का? आणि पुन्हा दुसरी कानउघडणी करतो की तू एक मारणार आहे, बाकी सगळे मारतील, ही भ्रांत ठेवू नको. इथे भगवान त्याला अहंकार सांगायला सांगतात. म्हणजे अर्जुन कसं समजतोय बघा, की त्याला वाटतं की आपणच जिंकणार आहे आणि आपणच जिवंत राहणार आहे, बाकी सगळे मारणार आहेत. तर हा सगळा त्याचा इगो आहे, आणि त्याच्यासाठी भगवान त्याला सांगतात आहे की हा अहंकार टाकून मग पुढे जा म्हणून. 12वा श्लोक बघूया. राजीव तुम्ही वाचताय? न त्वेवाहे जातु नासन्नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. खरोखर मी तू व हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही, तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. आता ज्ञानेश्वरीचा अर्थ अर्जुना सांगतो, ऐक पहा. येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत ते आपण हल्ली आहोत असेच निरंतर राहू अथवा खात्रीने नाश पाहू. एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. भ्रांतीला वश झाल्यामुळे जन्म व मृत्यू हे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू म्हणजे आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे. जसे वाऱ्याने पाणी हलवले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले, तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म आला असे म्हणता येईल. पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर किंवा सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला विचार कर. अर्जुना सांगेन ऐक, येथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करुणी नित्यता ऐसे जी असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे, ये रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशती. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगकार झाहले, तरी कवणके जन्मले
म्हणो ये तेथ तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले तरी आता काय निमाले विचारी पा. हा, एक मिनिट थांबा. 13वा श्लोक. हा. एक मिनिट थांबा इथे. हा, तर आता या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला व्यावहारिक पातळीवरून पारमार्थिक पातळीवर जायला सांगतात आहे. व्यावहारिक पातळीवर म्हटलं तर सगळेजण मरणार आहेत, पण जेव्हा तुम्ही पारमार्थिक पातळीवर आपण जसं बघितलं की आत्मा म्हणजे जे बुधवारी आपण प्रेझेंटेशन केलं होतं त्याच्यात बघितलं की आत्मा तोच राहतो आणि आपलं सूक्ष्म शरीरातलं बुद्धी आणि मन याचा जो भाग असतो तो त्या ह्याच्याबरोबर दुसऱ्या जन्मात जातो. आणखी तो जन्म कायम असा येत जातो, जात जातो. आणि इथली एक उपमा खूप छान आहे की समुद्रावर लाटा येतात तसं. आता समुद्रावर लाट आली आणि लाट ती गेली तर म्हणून काय समुद्रातलं पाणी थोडीच बदलतं किंवा त्याच्या फक्त स्वरूपात बदल पडतो आणि तसंच आपल्या आत्म्याला वेगवेगळी स्वरूपं येतात असं आपण म्हणतो. दुसरं म्हणजे घटाकाशांचं रूपक जे देतात की समजा इथे सगळीकडे हवा आहे खोलीत आणि आपण एक घट ठेवला आणि त्या घटातही हवा आहे आणि तो घट फुटला तर हवा कुठे जाते, सगळीकडे एकत्र होते. तर तसं आत्मा आणि परमात्माचं जे रिलेशन आहे ते लक्षात ठेवायचं. कारण पुढचा जो श्लोक आहे वासांसी जीर्णानी त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्या पुढे ओके. तर एवढंच लक्षात ठेवायचं की आत्मा सॉलिड नाही आहे, ते चैतन्य आहे म्हणजे शक्तीसारखं आहे. आणि जीव म्हणजे आत्मा. कोणीतरी प्लीज गो ऑन द म्यूट. कोणाचं सुरू राहिलं? I don't see it anyway. Okay. तर तुमचा आत्मा, इच्छा, वृत्ती, तेवढं दुसऱ्या कर्मफल हे सगळं तुमचं एका ठिकाणी कुठेतरी राहतं, संचित कर्मामध्ये राहतच राहील. आणखीन आत्मा परमात्म्यात विलीन होतो आणि आपलं जे शरीर असतं ते तर पंचमहाभूतात, जे काय पंचमहाभूतातून आलं ते सगळं पंचतत्वात विलीन होतं. तर अशा प्रकारे म्हणून आता इथपासून भगवान आपल्याला पारमार्थिक पातळीवर विचार करायला सांगतात. ओके, पुढे जाऊया. 13वा श्लोक. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवनै जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. जीवाला ज्याप्रमाणे या देहामध्ये बाल्य, तारुण्य व वार्धक्य असतात त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते. आणि असे असल्यामुळे जो आत्मा नित्य असल्याचे जाणतो त्यालाच भ्रांती उत्पन्न होत नाही, म्हणजे जन्म मरणाची भ्रांती उत्पन्न होत नाही. आता ज्ञानेश्वरीचा अर्थ आणखी असे पहा की शरीर तर एकच आहे पण वयपरत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात. हा प्रत्यक्ष पुरावा तो पहा. याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण असते, मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. त्याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येत असतात व जातात. असे जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही होत नाही. ऐके शरीर तरी एक, परिवयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे, परिदेह चिन्ह नाशे एके कासवे. तैसी चैतन्यांचा ठाई, ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. पुढचं वाचू. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः, आगमापायिनो नित्यांस्तांस्ति तिक्षस्व भारत. हे अर्जुना, इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग शीत उष्ण सुख दुःख देणारे आहेत.
ते उत्पत्ती आणि विनाशांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत. म्हणून भारता त्यांना तू सहन कर. आता ज्ञानेश्वरीचा अर्थ. असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ही इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवितात म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिये विषयांचे सेवन करतात त्यामुळे सुखदुःखे उत्पन्न होतात. ती आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, काही दुःख व काही थोडे सुखही दिसते, त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते. पहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वारानं जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात. पहा, भेसूर आणि सुरेख ही रूपे या विषयांचे रूपे या विषयांची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात. सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात. त्याप्रमाणे कडू व गोड असा दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे. पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुखदुःखाच्या तडाख्यात सापडतो. पहा, या इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे की त्यांना या विषया वाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही. हे विषय आहेत तरी कसे? मृगजल जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो, तसे हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा, याकरिता धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या मुळीच नादी लागू नकोस. ओके, इथे थांबायचं. एक मिनिट थांबा आता इथे. हा, तर आता सॉरी, तुम्ही ओव्या वाचताय का? हा, ओव्या वाचणार होतो, पण तुम्ही सांगत असाल तर हरकत नाही. हा, नंतर वाचेन. तर चालेल ना. हा, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय हा खूप महत्वाचा श्लोक आहे. मात्रा म्हणजे इंद्रिय आणि स्पर्श म्हणजे आपले बाकीचे जे म्हणजे इंद्रियांपासून येणारे जे विषय त्याला म्हणतात. तर इंद्रियांना अगोचर असणाऱ्या वस्तू बेसिकली विषय. तर याच्यामध्ये संदेश हाच आहे की इंद्रियांवर ताबा ठेवायचा. धीर म्हणजे पुन्हा पंडित, आणि पंडित किंवा विवेकी आणि मयती म्हणजे विचलित होणं, आणि तितिक्षा हा खूप महत्वाचा शब्द आहे. वेगवेगळ्या ठिकाणी याचा वेगवेगळा अर्थ येतो. तर शांत मनाने निर्णय घेण्याची शक्ती. तर आता शंकराचार्यांचं विवेचन जे आहे ते मी थोडक्यात सांगते की तितिक्षा म्हणजे वस्तुनिष्ठपणे परिस्थितीचा स्वीकार करणे, त्याचं महत्व व परिणाम समजून घ्यायचं आणि परिस्थितीला समोर जायचं. दुःखाच्या बाबतीत प्रत्येक बंद दार म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी समजायची आणि यातून सन्मार्गावर पुढे पाऊल पडणार आहे हे समजून वागायचं. असहाय्य परिस्थिती आली तर परमेश्वराची प्रार्थना करायची, आणि हे दुःखाच्या किंवा अडचणीच्या वेळी झाले. पण सुखात काय करायचं, तर ते सुख डोक्यात जाऊ द्यायचं नाही. म्हणजे आपण ज्याला युफोरिया म्हणतो ते नको. यश मिळालं म्हणून शेफाळून जाऊ नये. सुखाचा आनंद घ्यावा पण त्याच्या मागे धावू नये. समजा $1 मिलियन मिळाले, लॉटरी मिळाली, आणि आता एवढे मिळाले तरी पण त्याचा उपभोग घ्यायच्या ऐवजी मला आणखी पाहिजे ही जी आणखी मेंटॅलिटी आहे ती कमी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवायला पाहिजे. आणि खरं म्हणजे आपल्या धर्मामध्ये संपत्ती किती मिळवावी हेही सांगितलं आहे, आणि संपत्तीचा कशी आपण डिव्हाइड करावी 5 भागांमध्ये ते पण सांगितलंय. पण आपण ते पुन्हा कधीतरी बघू, आता इथे विषांतर होईल म्हणून. तर पैसा जरूर मिळवावा, पैसा मिळवू नये असं कुठेच म्हटलं नाही. खरं अर्थ एक आपला पुरुषार्थ आहे, पण ते साधन आहे, साध्य नाही हे लक्षात ठेवायचं. आता लोक कसा कमी करायचा, तर यश मिळालं तरी विवेक ढळू द्यायचा नाही. म्हणजे बेसिकली ते काय म्हणतात आहे की तुमच्या कुठल्याही भावना असल्या, सुख दुःख शीतोष्ण व्हॉट एव्हर इट इज, पण त्याच्यामध्ये तुमचं जे बॅलन्स माइंड आहे, विवेकबुद्धी आहे, ती ढळू द्यायची नाही. आणि मग 6व्या अध्यायात शेवटी शंकराचार्यांनी खूप छान सांगितलंय की ह्या लोभावर कंट्रोल कसा करायचा. तर
आपलं मन कसं असतं, वेडं असतं, की त्याला अम, जी गोष्ट आवडते ती त्याला पुन्हा पुन्हा करायची असते. तर लहान मुलांना कसं करतो आपण, की एखादं खेळणं त्याच्या हातातून काढून घ्यायचं असेल, तर आपण त्याला दुसरं खेळणं देतो. मग ते मूल तिकडे जातं. तसं आपल्या मनाला करायचं, की मनाला आपल्याला हे सगळे विषय आवडतात, त्याच्याऐवजी ईश्वर भक्तीची गोडी लावायची. आणि ईश्वर भक्तीची एकदा गोडी लावली, की ते सारखं तिकडेच धावेल. तसंच मन करतं. जे आवडेल त्याच्याचकडे मागे-मागे जातं आणि मग बाकीचे लोक कमी होतील आणि भक्ती वाढेल. असं शंकराचार्यांनी 6व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे. आणि मला मला ते खूप आवडतं, की खरंच आहे, की आपल्याला नेहमीच असं असतं, की आपल्याला दुसरं काही मिळालं, की आपण हे टाकून देतो. मग तिकडे जातो. मग आता भक्तीच मिळाली, तर मग भक्तीशी आपण चिकटून राहतो. तर तसं करायला पाहिजे, असं सांगितलंय. म्हणजे एकूण याच्यामध्ये सुखात किंवा दुःखात स्वतःचा तोल ढवळू द्यायचा नाही. एवढा त्याच्यामध्ये संदेश आहे. आता आपण पुढे वाचूया. गोव्या वाचताय. हा. हेथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण ही आकळीजे अंतःकरण म्हणूनी भ्रमे इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोकूपजती ते अंतर आपलविती संगे येणे जया विषयांचा ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख काय आणि काही सुखही दिसे देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषात द्वेषोपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा ध्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तोषु देता तेसाठी द्विविध रसू उपजवी प्रीतित्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू देखे इंद्रिया आधीन होईजे तैशी तोषणांते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपणपे या विषयां वाचुनी काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नींचा आभासे भद्र जाती देखे अनित्य परी म्हणूनी तू अवघेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा. छान. इथे रोहिणीचळ जे म्हटलंय ना, रोहिणीचळ म्हणजे मृगजळ बेसिकली. आणि असं म्हणतात, की भारतामध्ये रोहिणी नक्षत्रात मृगजळ जास्त दिसतं म्हणून त्याला रोहिणीचळ म्हणतात. ओके. 15वा कोण वाचते? सतीश. सुरू करतो. हो का. यैनं व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतात्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठा, हे विषय संबंध ज्या पुरुषाला उपद्रव देत नाहीत व म्हणून ज्याला सुख व दुःख समान आहेत असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो. या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही त्याला सुखदुःख ही दोन्ही होत नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही. जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यात सापडत नाही तो पार्था पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. हे विषय जया ते नाकळती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्य रूपू पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. नासतो विद्यतो भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतम स्तवनयोस्तत्त्वदर्शिभिः. आता अर्जुना तुला मी आणखी काही एक गोष्ट सांगतो, ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात. दूध व पाण्याशी एकरूप होऊन
त्यात अगदी मिळून गेलेले असते, पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो, अथवा चतुर लोक अग्नीच्या साह्याने किणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात, अथवा बुद्धिचातुर्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते, किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफणले असता धान्य जागेवरती राहते, उडून गेलेले ते फोलकट असे ज्याप्रमाणे समजून येते, त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो, जो मिथ्या ठरतो असा प्रपंच देहादी उपाधी ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकला जातो व मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक तत्व ब्रह्म मात्र उरते. म्हणून ज्यांनी दोहोमधली उपाधी व चैतन्य यामधील सार ओळखले, त्यांचा शरीरादी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. आता अर्जुना, आणिक काही एक सांगेन मी ऐक, जे विचारे परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे एक होऊनी मीनले ते असे, परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ, तोडोन या चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणीवेची आयणी, करिता दधिकडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूस बीज एकवट, उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी आंसी. म्हणून अनित्याच्या ठाई, तया आस्तिक बुद्धी नाही, निष्कर्षू दोहीही दाखविला देखिला असे. एक मिनिट थांबा आणखी इथे. कोण? एक मिनिट. इथे ही ओवी महत्वाची आहे. तैसे विचारता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या उपमा दिलेल्या आहेत की सोन्यातून जसं किडाळ बाहेर काढतात आणि शुद्ध सोनं होतं, किंवा दही घुसळून लोणी काढावं, किंवा विचार पाखडले असता प्रपंच बाजूला होतो आणि ज्ञानी माणसाजवळ फक्त तत्वतः तत्व उरतं, म्हणजे हा सगळा आत्मज्ञानाचा जो विचार आहे तो उरतो. तर जाऊया पुढे. हां, आणखीन एक शब्द इथला, गर्भवासुसंगती. गर्भवासुसंगती त्याला राहत नाही, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो बेसिकली, असं म्हणायचं आहे त्यांना, की पुन्हा त्यांना जन्म होत नाही, आणि जन्म होत नाही म्हणून त्यांचा मोक्ष मिळतो त्यांना. ओके, जाऊया पुढे. हा. अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वमिदं ततं, विनाशवम्यं यायस्य विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. ज्याने हे सर्व जगत व्यापले आहे ते सत अविनाशी आहे असे समज. या अविनाशी वस्तूचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही. पहा, सारासाराचा विचार केला असता त्यातील असारता ही भ्रांती आहे असे समज, आणि सार हे स्वभावतःच नित्य आहे असे जाण. हे तिन्ही लोक, हा ज्याचा विस्तार आहे त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्हे, लक्षणे नाहीत. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरण रहित आहे, त्याचा करू गेले तरी केव्हाही घात होत नाही. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारू ते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयातीतू, तया केली याही घातू, कदाची नोहे. याच्यामध्ये पुन्हा आत्म्याचंच वर्णन आहे, की आत्मा आपण म्हटलं तसं तो सर्व म्हणजे अविनाशी आहे, आणि तो सत आहे. सत म्हणजे ज्याला स्वतंत्र अस्तित्व आहे तो, असा आत्मा आहे, आणि त्याच्यावरती बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, म्हणून त्या असत आहेत. असत म्हणजे खोट्या नाही, असत म्हणजे त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. ओके, पुढे जाऊया. अंतवंत इमे देहा नित्यस्तोक्तः शरीरिणः, अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत.
नित्य अविनाशी व अगम्य अशा आत्म्याचे हे देह स्वभावतः विनाशी म्हटलेले आहेत. म्हणून हे अर्जुना, तू युद्ध कर. आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावतः नाशवंत आहे. म्हणून अर्जुना, तू लढावेस हे योग्य आहे. आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. येनं वेन्ति हंतारं यैश्चन्यं मन्यते हतम् उभौ तो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. हा आत्मा मारणारा आहे असे जो समजतो व मरणारा आहे असे जो समजतो, त्या दोघांनाही खरं कळत नाही. हा कोणाला मारित नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही. तू देहाचा अभिमान धरून या शरीराकडेच दृष्टी देऊन मी अर्जुन मारणारा आहे आणि हे म्हणजे कौरव मरणारे आहे असे म्हणत आहेस. तरी अर्जुना, तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वतः विचार करून पाहशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील असेही नाही. तू धरुणी देहाभिमानाते दिठी सुनी या शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी. तरी अर्जुना, तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी, तू तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नवती. कंटिन्यू. तुमचा आवाज म्यूट आहे. हा येते काय? आणि काय झालं, माझ्या लॅपटॉपवर ते ब्लँक झालं होतं म्हणून मला दुसरा कम्प्युटर सुरू करावा लागतो. अच्छा. आणि अजून आपल्याला 22 पर्यंत जायचं ना? झालं तुमचं? नाही, 22 पर्यंत मला वाटतं. 22 पर्यंत जायचंय मला, पण मी कंटिन्यू करू? हा करा, कारण हे सगळं आत्म्याचं वर्णन आहे. आणि मी माझं म्यूट लावलं होतं कारण आमच्याकडे गारा पडतायत आणि आवाज येतोय. हो. न जायते म्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणनो हन्यते हन्यमाने शरीरे. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजम व्ययं कथं स पुरुषः पार्थं कं घातयति हन्तिकम्. हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही. हा एकदा होऊन पुन्हा होणार नाही असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित व अनादि आहे. शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही. हे पार्था, या आत्म्याला जो नाशरहित, नित्य, जन्मरहित व क्षयरहित असा जाणतो, तो पुरुष मारणार तरी कसा व कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा? ज्याप्रमाणे जे स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते, पण मग जागे होऊन पाहावे तर काही एक नसते, त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असं समज. तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो. किंवा ज्याप्रमाणे आकाशे मठाच्या आकाराचे झालेले दिसते, पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहते. त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून बाबा, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. जैसे स्वप्न माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे, मग चेऊन या पाहिजे तव काही नाही. तैसी ही जाण माया तू भ्रमत आहासी वाया, शस्त्रे हाणितलया छाया जैसी अंगीन रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारो दिसे भ्रंशला, परी भानु नाही नासला तया सवे. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया आपैसे स्वरूपची. तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणूनही तू हे नारोपी भ्रांती बापा. कंटिन्यू. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णानि नरोपराणि, तया तथा शरीराणि विहाय
जीर्णान्यन्यानी संयाती नवानि देही. ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्र टाकून देऊन दुसरी नवीन घेतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून देऊन दुसरी नवी प्राप्त करून घेतो. ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वढिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिचे चैतन्य नाथे. एक मिनिट मी प्रदीप बोलतोय. काही एक सांगू का? सांगा सांगा जरूर. की हे मागचे जे 2 श्लोक होते, याच्यात गीतेमधले याचा मीटर वेगळा आहे. तर बाकी त्याच्या आधीचे आणि त्याच्या नंतरचे जे 2 श्लोक आहेत, तर त्यामध्ये पाहिलं तर जसं वासांसी जीर्णानी होतं ना. हो, मी त्याच्याबद्दल बोलते आता. एक मिनिट. ओके, ठीक आहे, मग मी चुप बसतो. राईट राईट राईट. त्याच्याबद्दल मला बरंच सांगायचंय. बस. आता 18व्या श्लोकापासून आत्म्याचं जे वर्णन आहे, आत्मा अमर अविनाशी आहे. आणि जर आपण ब्रह्म आणि आत्मा याची चैतन्य शक्ती, एनर्जी सारखी कल्पना केली, आणि आपल्याला सायन्सचा रूल पाहिजे की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड. तर तसं पाहिलं आपण किंवा आपोआपच आपल्याला त्याची कल्पना स्पष्ट होते. आत्मा अमर आहे, तो मरणारच नाही. देह विनाशी आहे, तो जाणारच. तो त्याच्या कर्माप्रमाणे जाणार, तो त्याच्या कर्माप्रमाणे जाणार. आपण प्रारब्ध संपला की जाणार. तो मारल्याने ते मरणार नाही. त्यांचं प्रारब्ध संपलं तरच ते मरतील. युद्धाचा निर्णय तुझ्या हातात नाही, असं भगवान अर्जुनाला सांगतात आहे. आणि त्रिभुवनाचं अस्तित्व पण तुझ्या हातात नाही. तेव्हा तू तुझं कार्य म्हणून तू युद्ध करावं, फलाची अपेक्षा न धरता. त्याचा संदर्भ पुढच्या श्लोकांमध्ये आलाय. आणि जे परदेशी लोक हा नुसता शब्दार्थ वाचतात आणि गैरसमज करून घेतात, त्यांना या युद्धस्व याबद्दल अनेक गैरसमज असतात. म्हणून मी तुम्हाला एक प्रसंग सांगते. 1979 मध्ये आम्ही नुकतेच भारतातून आलो होतो. आणि तेव्हा काही गीता वगैरे वाचलेली नव्हती. वाचली होती तरी काही कळली नव्हती. आता कळली अशातला भाग नाही, पण थोडंफार कळतंय. तर आमचे एक अमेरिकन मित्र, खूप छान मैत्रीण माझी, तर तिने आम्हाला आग्रहाने जेहोवर विटनेसच्या कार्यक्रमाला नेलं. तिथे जो प्रमुख वक्ता होता, त्यांनी स्टेडियममध्ये हजारो लोकांच्या समोर तो सांगत होता की यांचा धर्म कसा आहे माहिती आहे का, यांची गीता काय सांगते, अर्जुना, you should fight and kill thousands of people because soul is immortal. आणि दुर्दैवाने तेव्हा मला लॉजिकली कोणालाही हे एक्सप्लेन करायची पात्रता नव्हती. आणि तेव्हा मला इतकं वाईट वाटलं की आपण, म्हणजे कोणी काही माझं ऐकणार होतं अशातला भाग नाही, पण माझ्या मैत्रिणीने जेव्हा माझ्याकडे बघून म्हटलं, खरंच तुमच्या धर्मात असं सांगितलंय का, तर तेव्हा मला ते लॉजिकली प्रूव्ह करता यायला पाहिजे होतं. पण तेवढी पात्रता माझी नव्हती त्याच्यात. म्हणून आता मी हे जे सांगते ते तेवढ्यासाठी सांगते की जेव्हा ते युद्धभूमीवर आले तेव्हा युद्ध करावे की नाही हा निर्णय आधीच झालेला होता. साम दाम दंड हे सगळे उपाय झालेले होते. आणि श्रीकृष्णाची शिष्टाई पण असफल झाली होती. आणि त्यानंतर युद्ध करायचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला होता, आधीच घेतलेला होता. म्हणजे त्याच्यात अर्जुन आणि धर्मराज वगैरे सगळे जण होते. सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला होता. आपले सैन्य तयार केले होते. दोन्ही सैन्य युद्धभूमीवर आलेले आहेत. तेव्हा आत्ता युद्ध करायचं की नाही हा प्रश्नच नाही आहे. आणि शंकराचार्य म्हटलं तसं अर्जुनाला शोकमोह प्रतिबंध होता. म्हणजे त्याला काही त्याच्या मनात जेव्हा त्यांनी युद्ध करायचा निर्णय घेतला तेव्हा अर्थातच अर्जुनाला माहिती होतं की आपल्याला युद्ध करायचं आहे, पण त्याचा जो शोकमोह प्रतिबंध होता त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की अरे कसं मारायचं या सगळ्यांना, हे माझे नातेवाईक आहेत. तर म्हणून कृष्ण फक्त त्याला माहीत असणाऱ्या ज्ञानाची आठवण करून देतोय असं त्यांनी म्हटलं आहे. कारण 18व्या अध्यायामध्ये तसा उल्लेख आहे की अर्जुनाला हे सगळं माहीत होतं, कृष्ण फक्त त्याला आठवण करून देतोय. तर इथे युद्धस्व ही आज्ञा नाही, विनंती नाही, फक्त जे करायला तो इथे आला होता त्याची आठवण करून दिली आहे असं
माझे गुरु म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आहे, त्यांच्या एक्सप्लेनेशनमध्ये आहे. आणि मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे आपल्याला. समजा जर कोणाला समजून सांगायचं असेल तर असं नाही म्हणत आहे की आत्मा अमर आहे म्हणून तू मार म्हणून. ते वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगतात आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या शेवटी त्यांचं ते पादोपद आहे की युद्धस्व, म्हणजे तू फक्त युद्ध कर. ह्या योगाप्रमाणे तू बघितलंस तरी पण युद्ध करणं हा योग्य निर्णय आहे. पुन्हा कुठलाही तू योग बघितलास, भक्ती योग बघ, सांख्ययोग बघ, कुठलाही बघितलास तरी युद्ध करणं हाच योग्य मार्ग तुझ्यासाठी आहे. ते त्यांनी आपल्याला त्याला आठवण करून दिली अर्जुनाला. आता 19वा श्लोक जो आहे, 19वा आणि 20वा, तर त्या दोनचं मीटर वेगळं आहे. आणि ते 2 श्लोक कठोपनिषद श्लोक 19 आणि 20 याच्यातूनच आलेले आहेत. आत्मा काहीच करत नाही, आपण असं त्या दुसऱ्या सेशनमध्ये पाहिलं होतं. तर मी आता कठोपनिषदातला मंत्र 19 सांगते. न जायते न म्रियते वा विपश्चितनायं कुश्चितं न बभूव कश्चित्. अजो नित्य शाश्वतो अयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. आणि ते मीटर इथे अशासाठी बदललंय की त्याच्यावरती व्यासांना इथे फोकस करायचं होतं एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट हे कठोपनिषदातून तसंच्या तसं आलेलं आहे. दुसरा 20वा मंत्र आहे, त्याच्यातली शेवटची ओळ आहे, नायम हंती न हन्यते. तर पूर्ण श्लोक मी वाचत नाही, पण कोण करतो क्रिया? अहंकार. अहंकार क्रिया करतो, आत्मा काही क्रिया करत नाही, आत्मा काहीही करत नाही. म्हटलं की तुकारामांची आवडीबाई आहे, तिचीच मला आठवण येते. काहीही करत नाही, इतका कामाला हात लावत नाही, नुसता तिथे असतो पण त्याच्याशिवाय भागत नाही. तर आत्मा काही करत नाही, पण सगळं कशामुळे करतं? तर अहंकार जो असतो, अहंकार म्हणजे आपला जी लेट मी एक्सप्लेन, मन, बुद्धी, अहंकार हे सगळे आपल्या अंतःकरणाचे भाग आहे, तो म्हणते मी अहंकार. तर पुराण म्हणजे अनादी अशा अर्थाने इथे वापरलाय. आणि पुरुष म्हणजे पुरुष म्हणून म्हटलेलं नाही, आपलं जे अंतर्मन असतं तशा अर्थाने इथे वापरलाय. आणि अर्थातच 20 आणि 21व्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर उपमा देऊन आपल्याला ते एक्सप्लेन केलंय. घटात पडलेल्या प्रतिबिंबाची, म्हणजे तुम्ही जर का पाण्याचा घट ठेवलाय आणि वरतून सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यात पडलंय आणि ते घट म्हणजे जर का फुटलाय तर त्याच्या सूर्याला काही होत नाही, सूर्य तसंच्या तसंच आहे. तशी ती फार सुंदर उपमा त्याच्यामध्ये आहे. नंतर 22व्या श्लोकामध्ये आत्म्याला ज्ञानेश्वरांनी चैतन्यनाथ असं म्हटलं आहे. तर आणि ही पूर्ण प्रक्रिया आपण बुधवारच्या सेशनमध्ये पाहिली होती, काय जन्म घेतं, काय जातं वगैरे. आणि संध्याचा प्रश्न होता तेव्हा चित्त आणि अहंकाराबद्दल. तर ते केव्हा निर्माण होतात त्याच्यात मी बोलले नव्हते बुधवारच्या सेशनमध्ये. तर संध्या इथे रेफरन्स सांगते की चित्त आणि अहंकार हे संस्कारातून डेव्हलप होतात. चित्तवृत्ती हा मनाचा एक भाग आहे म्हणायला हरकत नाही, पण बाळाच्या चित्तवृत्ती शांत असतात. म्हणजे आपल्याला दिसतं की जसं जसे आपल्यावर संस्कार होतात तसे आपल्या चित्तवृत्ती बदलतात. अर्थातच तुमच्या गुणांचं जे काय प्रमाण असेल, सत्व रज तम गुणांचं तुमच्यामध्ये जे काय प्रमाण असेल त्याप्रमाणे त्या वृत्ती बदलतात, म्हणजे त्याला अनुसरूनच बदलतात, पण बदलतात त्या संस्कारांमुळे बदलतात. आणि त्या दिवशी आणखी कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की शरीरात कारण शरीरात सत्व रज तम गुण असतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण की कारण शरीर हा ब्रह्माची इच्छा म्हणजे ब्रह्माचा भाग आहे, म्हणून तो निर्गुण निराकार आहे. जेव्हा आपण 13 ते 18 अध्याय बघू तेव्हा त्रिगुणावरती खूप काय काय आपल्याला सगळी माहिती येणार आहे, तेव्हा आपण या विषयावर पुन्हा बोलू. ओके. नंतर सूक्ष्म शरीर आपण ते बोललो होतं, फक्त पुन्हा एकदा कव्हर करते की स्थूल शरीर म्हणजे हा देह, सूक्ष्म शरीर म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी. आणि कारण शरीर म्हणजे त्याच्यापासून स्थूल आणि सूक्ष्माची निर्मिती होते. मृत्यूच्या वेळी सूक्ष्म शरीर व आत्मा
देहत्याग करतो. स्थूल सूक्ष्म देहापैकी पंचभूतातून जे काय आलं आहे, पंचीकरणामुळे जे काय आलंय ते सगळं पंचमहाभूतात विलीन होतं. मन आणि बुद्धी हे म्हटलं तसं पुढच्या देहामध्ये जातं. कर्मफल संचित कर्मात जातं. आणखीन पुन्हा तिथून दुसऱ्या जन्माचं प्रारब्ध बांधलं जातं. तर हे सगळं तत्वज्ञान कठोपनिषदातून आणि छांदोग्य उपनिषदातून आलेलं आहे. आणि हे मंत्र जसेच्या तसे तिथून आलेले आहेत, म्हणून मला वाटतं की ते मीटर पण वेगळं आहे त्याचं. ओके, आपण ओके, आता आपण पुढे जाऊया. 23 श्लोक 23. संजीव म्हणू का? वाचता? हो. नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयं तत्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयं दाह्योऽयं क्लेद्यो शोच्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुरचिलोऽयं सनातनः. याला आत्म्याला शस्त्रे तोडीत नाहीत, अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही व वारा सुकवीत नाही. या आत्म्याचा छेद होणे, दाह होणे, तो आर्द्र होणे किंवा शुष्क होऊन जाणे ही अशक्यच आहे. हा नित्य सर्वव्यापी स्थिर अचल सनातन आहे. हा आत्मा, आता ज्ञानेश्वरीचा, हा आत्मा अनादी नित्य सिद्ध शाश्वत असणारा उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्राधिकांच्या योगाने घात होत नाही. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्राधिकी छेदू न घडे यया. आता श्लोक 25. अव्यक्तोऽयं चिन्त्योऽय विकार्यो यमनुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम् अर्हसि. हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य व अविकारी असल्याचे म्हटले आहे. म्हणून याला या प्रकारे सकलात्मक जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही. हा आत्मा प्रलय काळच्या पाण्याने बुडत नाही, हा अग्नीने जळणे संभवत नाही, येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही. अर्जुना, हा नित्य स्थिर शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे. अर्जुना, हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. ध्यान तर त्याच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले असते. हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे. अर्जुना, हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे. हा सत्वादी 3 गुणांनी रहित, आकारांच्या पलीकडला, अनादी, विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. अर्जुना, असा हा आहे हे लक्षात घे. हा सकळात्मक आहे हे ओळख. मग तुझा सगळा हा शोक आपोआप नाहीसा होईल. हा प्रळयोदके नापल्वे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना, हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्व सदादितू परिपूर्ण हा तर्काची ये दिठी गोचर नोहे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना निस्सिमू हा अर्जुना पुरुषोत्तमू. हा गुणत्रयारहितू व्यक्तीसी अतितू अनादि अविकृतू सर्व रूप. अर्जुना, ऐसा जाणीवा हा सकळात्मक कू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. पुढचा वाचू. हा, एक मिनिट. हे सगळं आपण ब्रह्माच्या रूपात पाहिलेलं होतं आणि तेच वर्णन आपण आत्म्याला लावतोय, कारण ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत. एक व्यष्टी आणि समष्टी पातळीवर दोन्ही आहेत असं. तर त्याच्यामुळे त्यांनी आत्म्याचं जे वर्णन केलंय ते सगळं ब्रह्माचंच वर्णन तिथे लावलंय. गुणत्रयातीतः आणि अनादि अविकृत सर्वरूप असं. सर्वरूप म्हणजे सगळीकडे असणारा.
तर बेसिकली ब्रह्म सगळीकडे असतं, पण आत्मा सुद्धा इट्स अ सेम थिंग राईट. आणि आपण जसं म्हटलं की ती एनर्जी आहे, त्यामुळे असं म्हणता येत नाही की माझ्यातली एनर्जी आत्मा आणि बाहेरची एनर्जी ब्रह्म हे वेगळे आहेत, म्हणून ते सगळे एकच आहेत हे शेवटी आपण म्हणणारच आहे राईट. तर ओके, वाचा पुढे. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मनस्ये मृतं तथापि त्वं महाबाहो नैव शोचितुर्महर्षि. हे महाबाहो, हा आत्मा नेहमी जन्म पावतो व नेहमी मृत्यू पावतो असे जरी मानलेस तरी देखील शोक करणे तुला योग्य नाही. अथवा हा असा आहे हे न मानता तू हा नाशवंतच आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ती, स्थिती व नाश यांचा क्रम अखंडच आहे. ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही, त्याची उत्पत्ती एकसारखी सुरूच असते व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लय ही तिन्ही नेहमी बरोबरच असतात असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाही, म्हणून या सगळ्यांचा शोक करण्याचे येथेतला कारण नाही. कारण मुळापासून स्वभावतः अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. अथवा अर्जुना, हा जीवलोक जन्म मृत्यूच्या अधीन आहे असे पाहून जरी हे तुझ्या मनाला येत नसेल तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण असे पहा की हे जन्म मृत्यू टाळता न येणारे आहे. अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानिसी तरी शोचू न पवसी. पंडुकुमारा, जे आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्युतू गंगा जळाचा ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातसी मध्ये उरले दिसे तैसे ये तिन्ही तयापरी सरसिंच सदा अवधारी भूतांसी कवणी अवसरी ठाकिती ना म्हणून हे अवघे एथ तुझ नलगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझिया मना जे देखोनी लोकू अधीना जन्मक्षया तरी येथ काही तुझ शोकाशी कारण नाही जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर. ओके, आता याच्यामध्ये 26व्या श्लोकामध्ये एनम हा जो शब्द आहे श्लोकामध्ये त्याचा अर्थ सूक्ष्म शरीर किंवा त्याचा भाग, म्हणजे आपण जसं म्हटलं मन आणि बुद्धी हे जरी मर्त्य असं म्हटलं तरी त्याचं शोक करायचं कारण आहे, कारण ते पुन्हा दुसऱ्या देहामध्ये जाणार आहे आणि पुन्हा जन्म घेणार आहे आणि उत्पत्ती, स्थिती, लय आणि पुन्हा उत्पत्ती ही जी सृष्टीची प्रक्रिया आहे ती तर कायमच राहणार आहे असं त्याच्यात म्हटलं आहे, जोपर्यंत त्यांना मोक्ष मिळत नाही तोपर्यंत. आणि म्हणून त्या दृष्टीने तुम्ही विचार केला तरी सुद्धा तू शोक करू नको असं त्याला सांगतायत. ओके, जाऊया पुढे. एकच श्लोक राहिला. जातस्य जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृत्यस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुर्महर्षि. कारण की उत्पन्न झालेल्यास निसंशय मृत्यू आहे आणि मेलेल्यास निसंशय जन्म आहे, म्हणून अटळ अशा गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. जे उत्पन्न होते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. अर्जुना, रहाट गाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो. अथवा उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जात असतात त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे जगात चुकवता येणारे नाही. महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही. असे हे जर तुला पटत असेल तर मग खेद का करीत आहेस? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोस? या ठिकाणी अर्जुना आणखीही एका तऱ्हेने विचार करता येईल. पुष्कळ बाजूनी पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही.
उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. ना तरी उदो असतु आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. महाप्रळय अवसरे, हे त्रैलोक्य ही संहरे, म्हणून हा न परिहरे आदी अंतू. तू जरी हे ऐसे मानसी, तरी खेदू का करिसी, काय जाण तची नेणसी धनुर्धरा. येथ आणखी एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. व्हेरी गुड. छान, थँक्यू. आता आपण जे म्हणू सायरा म्हणू ओके. आणि मग काही प्रश्न असतील तर बोलूया. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मजत्यावे पसाय दानहे. जे खळांगिरी व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती पाढो, भूता परस्परे रिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांची तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगई, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतु भूता. कला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सता सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजितो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा भेदी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. व्हेरी गुड. मला एक पर्सनल गोष्ट सांगायची आहे की मला 2 आठवड्यापूर्वी रेकॉर्डिंग बंद करशील.